ऐतिहासिक अचलपूर. मी प्रत्येक वेळेस अचलपुरातली कोणती जर बातमी करायची असेल तर त्याला ऐतिहासिक शब्द लावतो, कारण खरोखर ऐतिहासिक शहर आहे. अचलपुरातल्या कासतपुरा या भागात मी आलो. हे कासतपुरा नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा कासतपुरा 1926 म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटायच्या आधी म्हटलं या शाळेची स्थापना व्हायला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या पासून स्थापना झालेली ही शाळा आणि त्या शाळेत आतापर्यंत चांगले चांगले विद्यार्थी घडले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले. चला ठीक आहे, एक मस्त आहे. ऐतिहासिक स्थळ बी आहे या ठिकाणी. म्हणजे कोणती गोष्ट करायच्या आधी त्या ठिकाणी जर चांगली गोष्ट असेल नक्की त्याची माहिती लोकांना भेटायला पाहिजे. या ठिकाणी काही जुन्या मजारी बी शाळेत आहेत. चांगली गोष्ट आहे, कारण होऊ शकते की त्या पहिले मजारीत जागा असेल, नंतर कोणतरी शाळा स्थापली म्हणजे या ठिकाणी धार्मिक ठिकाणी लेकराला चांगलं शिक्षण भेटते. ऐतिहासिक अचलपुरात अशा ऐतिहासिक वस्तू तुम्हाला भरपूर पाहायला भेटतात. त्या ज्या कोणत्या महापुरुषाचं ते मजार असेल त्याला आमचं गावरान 90चं नमन दाखवतो. हे शाळा बांधली आहे. शाळेची लाखो रुपये खर्चून बांधलेली हे इमारत पहा. गोरीपान अशी इमारत आहे, मोठी मोठी अशी इमारत या ठिकाणी बांधली आहे. आता गावरान 90 आल्याच्यानं आमचे काही वैयक्तिक सबस्क्रायबर फॉलोअर लोक या ठिकाणी आले आहेत. तर चला आता शाळा पाहू. आपलं काम आहे शाळा पाहणं. हे 2024ला याची वर्क ऑर्डर झाली आहे आणि जवळपास एखादा वर्ष झाला असेल बहुतेक बांधायला. पहा शाळा. और एक तळकली ना राजा शाळा. हे पा उभ्याच भिंती जे आहेत की नाही, भीतीले पुरंच्या पुरं हे तळकलं आहे. पुऱ्या भिंती तळकल्या आहेत. हे बाहेरचं आहे म्हणजे हे अंदरचं आहे. याच्यापेक्षा कंडिशन बाहेरची खतरनाक आहे. आणि हा जो स्लॅब आहे की नाही, या पुऱ्या स्लॅबनं या ठिकाणची पकडली आहे म्हटलं ओल. म्हणजे हा स्लॅब टाकू नये, या स्लॅबचं काहीच नाही, पूर्ण स्लॅबनं वरून ओल पकडली आहे. आणि त्याच्यानं या ठिकाणची परिस्थिती अशी आहे की हे पूर्ण इमारत तुम्हाला काय वाटतं पहा भाऊ. आता उभ्यानच निरा भीती तळकल्या. हे शाळा आहे, काही तक्रार झाल्या आहेत आणि हे पाहून तर मग एकदम मन एकदम दुखलंच ना. पहा बरं जो काय कंडिशन या ठिकाणची झाली आहे. तर दरवाजा आहे, दरवाजाले कडप्पे कडप्पे काहीतरी लावल्यात ग्रेनेड. आला का आवाज आहे? तू म्हणसाल मी तोंडानं काढणार, तोंड पण ठेवतो बा. पडलं हे लाखो रुपये जे आहे ना सरकारचे कुठे गेले काय माहिती. याची एक रितसर तक्रार झाली आहे. तक्रार करतात त्या साऱ्या गोष्टीवर काय म्हणणार ते आपण ऐकून घेऊ. अंदर जर तुम्हाला दाखवलं म्हटलं भाऊ, बाहेर बी हे बाहेर पुरं हे पूर्ण हे बी जे आहे इमारत हे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी डबल उरले आहे. म्हणजे लेकराच्या भवितव्याचा काही हो रे पहा राजे हो. उभ्यानंच किरा पडला ना, भीतीले सारख्या टिपर किरा पडल्यात आणि याच्यानं या पुऱ्या बिल्डिंगचा सत्यानाश. म्हणजे लेकराच्या भवितव्याचा आणि जीवित्वाचा सुरक्षतेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होता. तक्रार करते लकी महाराज, चौब्यात महाराज, ह्या याला म्हणतात काम. पान राजे निरा 1 वर्ष झालं का नाही तर उभ्या भीतीलेच तळे गेले आहेत. बरोबर है. इसके पहले भी जैसा हमने एक मुद्दा उठाए थे लोगों के सामने, वो उजागर किए थे गांधी पुल वाचनालय का. अब वो गांधी पुल वाचनालय का जब हमने वो उजागर किए कि उसमें कुछ काम न होते हुए उन्होंने पूरे बिल निकाल लिए, उसके बाद में कंप्लीटेशन सर्टिफिकेट दे दिए. उसकी लड़ाई आज भी हमारी जारी है. उसका ब्लैक लिस्ट का पत्र भी निकल गया वो ठेकेदार के खिलाफ. तो वो ब्लैक लिस्ट का पत्र जो निकला उसमें भी वो सिर्फ पत्र खेल रहे हैं, उसमें बहुत समय, लेकिन हमारी लड़ाई आखिरी तक जारी रहेगी. दूसरी बात, ये स्कूल का मैटर ऐसा है कि जैसा ये स्कूल 2024 में वर्क ऑर्डर निकली, ये स्कूल अभी 1 साल भी नहीं चली, जब 2 महीने हुए थे तभी ये स्कूल तड़क गई थी. ये स्कूल चालू हुई, इसमें बच्चों को सिर्फ 1 दिन पढ़ाया गया, स्कूल तड़की थी, उसके बाद में यहाँ पे बच्चे बैठे नहीं है. अब मेन बात ये है कि काम कोई भी ठेकेदार करे, ठेकेदार काम करे, लेकिन जवाबदारी किसकी है, जिम्मेदारी किसकी है? प्रशासन की जवाबदारी है ना. अब जैसा इंजीनियर बैठे हैं, उसके बाद में नगर पालिका के सीईओ बैठे, वो कर क्या रहे? बिना चौकसी के, बिना चाचनी के, बिना टेस्ट रिपोर्ट के वो उनको बिल निकाल दे रहे, कंप्लीटेशन सर्टिफिकेट दे रहे. यहाँ मतलब अब बच्चों की जान से खेल रहे ना. अगर भगवान ना करे बच्चों की जान को अगर यहाँ कुछ हो जा रहा तो लोग किसको बोलते? सरकार पे, कि इसकी सरकार थी, उसकी सरकार थी. हम महाराष्ट्र के माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, उन्होंने उनके विकास निधि से बहुत से काम दिए हैं. गांधी पुल वाचनालय का भी उन्होंने दिया है. अभी उसके बाद में उन्होंने ये स्कूल के बनाने के लिए भी दिए है. अब ये स्कूल बनाने के लिए उन्होंने ये निधि दी है, फिर भी ये स्कूल मतलब ऐसे काम कर रहे हैं वो इतनी निधि देने के बाद में भी, ये स्कूल तड़क की बच्चों की जान से खेल रहे. इसमें जो कुछ भी है इसमें सबसे ज्यादा सिर्फ सीईओ की गलती है, क्योंकि वो नजरअंदाज करते हैं. उन्होंने हर तकरार को नजरअंदाज किए. अभी तक उन्होंने कोई उस पर
ऑब्जेक्शन बरोबर, उठाया हे नहीं। काम किती रुपयाचं आहे? म्हणजे अंडर बिलो आहे का, पॉवर बिलो आहे का, अप्पर बिलो आहे? नाही, हे काम आहे 75 लाख रुपयाचा. हा. हे याला निधी भेटलेली आहे, शिंदे साहेबांनी दिलेली आहे. 75 लाख रुपये याला कामाला निधी आहे. त्यांनी बिलो घेतलेला आहे तो का ठेकेदारांनी. आता बिलो तर असं सुरू आहे नगरपालिकामध्ये की कोणी पण येते 30% बिलो, 35% बिलो, काम काय करणार? हे बिलो कशासाठी जातात? तर त्याच्यानंतर हे बघा तुम्ही, आता सीओ साहेबांची सगळ्यात मोठी ते आतापर्यंत ते प्रशासन काळ जे होता त्याच्यामध्ये जगत आहे. ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक आले, नगराध्यक्ष आले, त्यांना ते घेणं देणं नाही. ते आतापर्यंत आता ते जनतेचे नौकर आहे, पण ते राजा बनून ते तिथं जगत आहे. तिथं ते खुर्चीवर बसून जातात आणि जनता जी राजा आहे ती नौकर सारखी लाईन मध्ये उभे राहतात की कधी भेटू. आता नगरपालिकेमध्ये कोणताही विभाग असो, एकही विभागामध्ये एकही लोक असं म्हणणार नाही की हा विभाग चांगला काम करत आहे. कोणताही विभाग चांगला काम करत नाही आहे. सगळीकडे पूर्ण घोटाळा आहे. आता तुम्हाला हे तुम्ही शाळा बघितलीच, आतमधून इथून, आता मागून पण जर तुम्ही बघितली शाळा, पूर्ण त्याचे कॉलमचे हे भागात आहे खिळले, त्यानंतर पूर्ण दरार आलेली आहे. शाळा एक साईडने अशी खाली दाबलेली आहे. तर माझं म्हणणं हेच आहे, काय कारवाई अपेक्षित आहे तुम्हाला? कारवाई अपेक्षित तर याच्या अगोदर मी सांगितलं की ठेकेदारवर तुम्ही सगळ्यात पहिले तर त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. लेकिन ते काही नाही केलं. आज 9 महिने झाले माझी लढाई आतापर्यंत सुरू आहे. हे मागे माझे पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट दाखवतो. हे पूर्ण तक्रारीच आहे. हे पालकमंत्री साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे, मुख्य अधिकारीकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण हे तक्रारीचे पत्र आहे. मी पत्र देतो, ते मला पत्र देतात. कारवाई कधी करणार हे मला माहित नाही. आता मी हे सांगतो, याच्यावर आपली ही इच्छा आहे की आता तरी त्यांनी याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे त्या ठेकेदारावर. आता आणि त्याच्या पूर्ण हे शाळा पाडून नवीन शाळा त्याला बनवायला लागेल, बांधा. कारण की हे शाळा आता ते काय करणार, ते त्यांचे पर्सनल येणार, ते टेस्ट रिपोर्ट देणार की नाही, फक्त हे दिवाल मोठी झाली, कॉलम बांधा होऊन जाते, असं चालणार नाही. पूर्ण त्यांना शाळा पाडावी लागेल आणि परत नवीन काम करून द्यावं लागेल. कारण की हे विद्यार्थ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. काय आता याच्यानंतर आपण नाहीतर एक क्लिअर आहे की सीओ साहेबांनी जर हे नाही केलं, आणि आम्ही एकच मांग करणार आता ते इंजिनियर, आता ते ठेकेदार, आता ते कॉन्ट्रॅक्टर, ते तर नकली. हो, ठेकेदार आहे, पण मेन ठेकेदार तो जो आहे तो आता सगळ्यांना माहितच आहे, तो लाडका ठेकेदार ना नगरपालिकेचा. आता आपली एकच मांग आहे, तर ठेकेदार, कंत्राटदार हे सगळं आपल्याला त्यांच्याशी काही घेणं देणार नाही. आपली एकच मांग आहे की आता नगरपालिकेचा जो मुख्य अधिकारी आहे सीओ, त्यांना निष्कासित करा. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण आता लढाई लढणार. आता तिथं जाणार आम्ही. नाही तर सीओ साहेबांना जर निष्कासित नाही केलं नगरपालिकेचा, तर आम्ही इथं मोठं आंदोलन करू आणि त्यांना निष्कासित करून दाखवू. प्रभाग क्रमांक 12चे सन्मान्य नगरसेवक आमचे बिसूभाऊ आहेत. बिसूभाऊ, पाहिलं ना काम, ते राजा उभ्या भीतीले सरके टिपर तळे गेले ना. मी तुमची एकदा मुलाखत घेतली होती, ज्या टाइमला तुम्ही नवीन नगरसेवक झाले. तुमचं एक उत्तर होतं, आता आपल्याला विरोधाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण. तळे कसे काय बरोबर नाही ना गोटे? कैसा है कि ये जो काम है, ये काम मेरे रिजिम में नहीं है. ये जो इससे पहले की जो रिजिम गई हुई है, इससे पहले रिजिम का काम है. ये ठेकेदार जो है वो तो ठेकेदार का तो मालूम है मेरे को, कौन कौन ठेकेदारों ने करा. बाकी अभी जो तत्काल जो मेरे रिजिम में काम हो रहा है, इसका ठेकेदार है अंकित अग्रवाल. इस काम के अंदर अगर कहीं भी अड़चन आती है, कहीं भी अगर कुछ ना कुछ विषय निकलता है इसके अंदर, बिल्कुल तुरंत कार्रवाई करेंगे. और उसके बाद में यहाँ बच्चों के भविष्य का सवाल है. ये भी बोले तो गलत बात है. ये बोले तो आज कभी ना कभी अभी बीच में बच्चों को बिठाए थे, मैंने उठाने लगा है इसके अंदर से. कैसा है, पूरा तड़क गया. हो सकता है नीचे से कोई अंदर धस गया होगा या बैठ जाए, तो बच्चों के तो घातक है ना. मैंने तो लश्करी को बताया, 2 है इसके अंदर ठेकेदार, एक लश्करी है, एक पीयूष अग्रवाल है, 2 है. क्योंकि वो टाइम में अगर मेरे टाइम में अगर मैं वो टाइम में वो रिजिम में अगर चुन के आया हुआ रहता, तो ऐसा काम नहीं होने देता. बरं, आता तुमचं काय म्हणणं आहे, या सदर जे कारवाई झालाय म्हणजे काम झालंय, याच्यावर काय व्हायला पाहिजे, कोणत्या प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे? काम होने को ना. अच्छा, इसको गिरा के काम करो. ओ माय गॉड. हाँ, गिरा के काम करो. उसको गिरा के काम करेंगे, मजबूती से काम करेंगे, तो आगे अपन इसमें बच्चों को बिठा सकेंगे. नहीं तो हर वही ये मसला ऐसा रहा. और ये पूरी दीवार तड़क के अंदर मैंने भी देखा, पूरा घुमा. मैंने बोला भी, अभी वो ठेकेदारों से भी मिला था, उनसे भी मुलाकात हुई. मैंने उनको बताया कि भाई कब होंगी कार्रवाई. मनीष साहब से बात हुई,
नहीं वो नहीं सीओ करते ना। साहब से बात हुई, सबने बोले कि भाई ये कोई टीम है अमरावती की, वो आके की प्राइवेट टीम है, वो अच्छा। आके चेक करके जाएंगे। हाँ। उनकी प्राइवेट टीम है, वो चेक करते हैं, वो चेक करने के बाद उनके मन से रिपोर्ट बनाएंगे। वो टीम अपनी वो एक ही- टीम आ रही, वो हाँ। टीम आके पूरी छानबीन करेंगी, पूरी जांच करेंगी, कहाँ फाल्ट है कहाँ नहीं है, वो अपन उसको दुरुस्त करेंगी। दुरुस्त ये उनका करना बोलना नहीं है। विश्व भाई, अपने को दुरुस्त करवाना ही नहीं है, मेरा ये भी- तोड़ के बनवाना है। बराबर है। हाँ, दुरुस्त करके क्या वही बच्चों बताया की ना जान से मैंने खेल कि रहे हैं। अपने को जैसा ये है तो ये इसको तोड़ के ज बनाना है, बिना तोड़ के तो जमेगा नहीं। हाँ, जहाँ अगर ऐसा लगेगा उनको कि भाई फाल्ट इधर ही है, नीचे नहीं है जमीन में, मेरे को तो ऐसा लग रहा है कि जमीन। हाँ, मेरे पास फोटो है अच्छा, पूरी। आओ। अब टेकड़े पे स्कूल है, हाँ। अभी पानी चालू नहीं है, पानी तो अभी चालू हुआ, अभी तो और धसेंगी। बराबर। जो नीचे का जो माल है, गड्ढा खोद के पूरा माल भरना पड़ता, उन्होंने पूरा माल नहीं भरे है, सिर्फ नाला बनाए। अच्छा, जब टेकड़े पे स्कूल बन रही तो काम क्या रहता कि गड्ढा करके पूरा माल भरना पड़ता, क्योंकि टेकड़े का काम है। हाँ। पानी आएगा नीचे होगा, हाँ। अभी तो पानी शुरुआत हुई, अभी देखो कितने नीचे नीचे जाती। तो अपनी मांग यही है इसमें कि ये स्कूल को तोड़े, डबल बनाए, और सबसे पहले जो ठेकेदार है उन पे फौजदारी गुना दाखिल होना, क्या क्योंकि आगे चल के अगर कोई ठेकेदार है तो वो ऐसा काम नहीं करेगा कि नहीं भाई गुना दाखिल होता। हाँ। मैंने गांधी पुल के मैटर में सभी नगर सेवकों को पत्र दिए, सबको दिया है कि भाई इसमें तुम एक ठराव पास करो, वो जो ठेकेदार है उस पर गुना दाखिल करो, क्योंकि वो काम ही नहीं कर रहे ना। पहली बात तो नगर पालिका का ये विषय है कि वहाँ तुमको मालूम है कहीं फाइल गायब हो जाती है। अब हमारे काम डाले हुए है, अब कुछ ना कुछ विषय पूरा तो खोल के बता नहीं सकते हम क्या। तो ये मसला है, तो हमने भी नगर पालिका में हमने भी देखो जो आश्वासन दिया, हम जो वार्ड में चुन के आए, मैं तो जैसे ये कामों की वजह से चुन के आया, मैं जो हॉस्पिटल लेवल हो काम से चुन के आया हूँ। मैंने जो भी काम किया समाज नहीं हर समाज के लिए किया। समाज का कैसा, मैं समाज का बोलूँगा तो मेरे समाज आ जाएंगे। मैं हॉस्पिटल लेवल पे हर समाज के लिए काम किया, इसलिए मेरे को जनता ने विश्वास में लेके मेरे को इस मुकाम पे पहुंचा है। अब हाँ, तक्रार करते लकी महाराज चौबे याशिवाय या ठिकाणचे स्थानिक जे नगरसेवक आहेत त्याच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। पाठीमागचं तुम्हाला दाखवत आहे, पाठीमागूनही तेच कंडिशन आहे। पहा राजू, काय हे उंचीवर एक ठिकाण शाळा बांधली आहे, त्याच्यानं पूर्व जे इमारत आहे की नाही हे पुरी तळकली आहे, त्याच्यानं लेकराच्या जीवितवाचा प्रश्न निर्माण होऊ शकते। याशिवाय तुम्हाला हे जे पिल्लर दिसत असतील, हे पिल्लरही होऊ शकते या ठिकाणी सॅम्पलिंग केलं असेल, पण पिल्लर उघडला की नाही त्यात काय राजू काय कंडिशन आहे पहा बरं, जरासा झूम करावं साहेब कॅमेरा, पहा काय कंडिशन त्या ठिकाणी होऊन बसली आहे। हा बा, हे पुरी बातमी मी तुम्हाला कासतपुरा अचलपूर या ठिकाणून दाखवली। याच्या कालखंडात नगरपालिका प्रशासन कोणत्या प्रकारची कारवाई करते काय माहित, पण राजू लाखो रुपये खर्चून अशी जर एकदम डग्गर बच्च इमारत जर बांधली जात असेल तर लेकराच्या जीवितवाचा आणि भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला म्हटलं भाऊ।